रामकृष्ण हरी मंडळी, आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच. या दिवाळीत ना फराळ असतो, ना तामझाम, ना फटाक्यांचा उत्साह, ना नवे कपडे. तरीही ती दिवाळी स्पेशल असते बरं का. दिवस रात्र चालत जेव्हा वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात तेव्हा वारकऱ्याचं सगळं दुःख संपतं. विठू माऊलीचे रूप डोळाभर पहावे असेच आहे. अगदी निरखून पाहिलं तर विठुरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहून स्मित हास्य करतोय असेच दिसते. पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे. दिनांचा दयाळू, भक्त काम कल्पद्रुम आणि योगिया दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचं मुख उभट आहे, गाल फुगीर आहेत, दृष्टी समचरण आहे, कानी मकर कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभ मणी आहे, पाठीवर शिंगे असून हृदयस्थानी श्रीवत्स लांछन आहे, दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात होताना अंगठा खाली येईल असा टेकवला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींच्या कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगु ऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सुगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या कानात असलेले मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे? माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाही, तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मतः सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते. तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे. यामागची कथा अशी आहे की एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो, पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाही. का? कारण की तो एक मच्छीमार आहे ना. आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात, आणि ते पण 2. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांनाही. तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा, आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल. मग ते काहीही असू द्या, कारण मी ही सृष्टी चालवली आहे. त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत, आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो, आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावाने अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते 2 मासे घेतात. आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानामध्ये कुंडलासारखे घालून घेतात. एका अभंगात या मकर कुंडलाचा उल्लेख आहे. मकर कुंडले तळपती श्रवणे, अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडल असलेले होत. आज मी तुम्हाला अशीच एक विठ्ठलाची पांडुरंगाची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला विठुरायाचा आशीर्वाद प्राप्त होईल. आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दूर होईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील पांडुरंगाचा आशीर्वाद प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा अद्वितीय भक्ताची कथा, ज्याने स्वतः भगवान विठ्ठलांना एका विटेवर उभं राहण्यास सांगितले आणि स्वतः मात्र आई वडिलांच्या सेवेत इतका तल्लीन झाला की त्याला देवालाही थांबवण्याची ताकद मिळाली. होय मित्रांनो, आजची ही कथा आहे पंढरपूरच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या त्या महान भक्ताची, ज्याच्या भक्तीमुळे विठोबा आजही विटेवर उभे आहेत. ही कथा आहे भक्तीची, सेवेची आणि आई वडिलांप्रती अपार श्रद्धेची. एकदा प्राचीन काळी महाराष्ट्रात पंढरपूर जवळ जनुदेव आणि सत्यवती नावाचे एक दाम्पत्य राहत होते. ते दोघेही परमभक्त होते आणि रोज प्रभू श्रीकृष्णाची उपासना करत असत. त्यांना पुंडलिक नावाचा एकुलता एक मुलगा होता. बालपणापासूनच पुंडलिक थोडा विचित्र स्वभावाचा होता. त्याचे आई वडील भक्ती मार्गावर चालणारे साधे प्रेमळ लोक होते, पण पुंडलिकाला धार्मिक गोष्टीत फारसे रहस्य नव्हते. वय वाढत गेले तसे पुंडलिक अधिकाधिक हट्टी आणि स्वार्थी
स्वार्थी बनत गेला. लग्न झाल्यानंतर तर त्याचे वागणे फारच बदलले. आता तो आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करत असे. घरात वाद होऊ नयेत म्हणून जनुदेव आणि सत्यवती शांतपणे सहन करत होते. त्यांनी मुलाला नीट समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला की बाळा, आमची काळजी घ्या, आम्ही वयोवृद्ध आहोत. पण पुंडलिक आपल्या तरुण पत्नीच्या नादात आई वडिलांकडे लक्ष देईना. तो तिच्या सांगण्यावरून आई वडिलांना कधी काही उलटसुलट बोलून दुखावू लागला. वृद्ध माता पित्यांची सेवा तर दूर, त्यांचा अपमानही करू लागला. जनुदेव आणि सत्यवती दोघेही पती पत्नी अतिशय धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी आयुष्यभर परमेश्वराची भक्ती केली होती. आपल्या मुलाचे असे रूप पाहून त्यांचे मन दुःखी होत होते. अखेर एके दिवशी त्यांनी ठरवले की आता उरलेलं आयुष्य पंढरीच्या विठ्ठलाला किंवा काशी विश्वेश्वराला अर्पण करावे. त्यांना वाटले की काशीला जाऊन गंगा नदीत स्नान केलं आणि तिथेच प्राण सोडले तर त्यांना मोक्ष मिळेल, शिवाय मुलाच्या घरात राहून होणारा अपमानही टळेल. असा विचार करून जनुदेव सत्यवतीने काशीकडे यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला. आई वडिलांनी काशीला जाण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा पुंडलिक आणि त्याची पत्नीही त्यांच्यासोबत चालण्यास तयार झाले. पण तयार होणे भावनेतून नव्हते, तर पुंडलिक आपल्या मनात ठरवत होता की आईबाप वृद्ध आहेत, कोण जाणे, तिकडे जाऊन मला त्रासच देतील, त्यापेक्षा आपणही सोबत जावे. त्याची पत्नीही त्याच्या स्वार्थी विचारसरणीशी सहमत होते. त्यामुळे चौघी मिळून काशी यात्रेला निघाली. प्रवासाला सुरुवात झाली. पुंडलिक आणि त्याची पत्नी घोड्यावर स्वार झाले, तर बिचारे जनुदेव आणि सत्यवती पायी पायी चालत होते. वृद्ध असल्याने त्यांना लांब चालणे कठीण जात होते. त्यांचे पाय सुजत आणि थकत देखील होते. तरी पुंडलिकाला त्यांची अजिबात दया येत नव्हती. तो स्वतः घोड्यावरती बसून आई वडिलांना पायी चालण्यास लावून हाक देत पुढे निघून जात. जनुदेव थकून जायचे. कधी त्यांच्या पावलांना भेगा पडून रक्तही येत होतं. सत्यवतीचाही श्वास फुलायचा. अधूनमधून ते पुंडलिकाला विनंती करायचे, बाळा, थोडी विश्रांती घेऊया का, आम्हाला विश्रांती हवी आहे. पण पुंडलिक उलट चिडून बोलायचा, तुम्हीच तर ठरवलंय ना जायचं, मग आता आराम कशाला, चला पुढे, आपलं ध्येय काशी आहे ना. अशा कठोर वागणुकीमुळे ते दोघे हतबल होऊन मुकाटपणे पुन्हा चालू लागत. आपल्या मुलाने अशी निर्दयी वागणूक करावी याचे जनुदेव सत्यवतीला वाईट वाटत होते. असे पण त्यांना काही पर्याय नव्हता. असा प्रवास करत करत एके दिवशी संध्याकाळ झाली. सूर्यास्ताची वेळ होती आणि आसपास जंगल परिसर होता. प्रवाशांना प्रचंड थकवा जाणवत होता. वाटेत त्यांना दूर कुठेतरी धूर आणि दिव्याचा मंद प्रकाश दिसला. पुंडलिकाने अंदाज केला की आसपास कोणीतरी ऋषी महात्म्यांचा आश्रम असावा. त्याने घोडा त्या दिशेने वळवला. खरंच काही अंतरावर एक लहानसा आश्रम दिसला. आश्रम स्वच्छ आणि शांत होता. अंगणात तुळशी वृंदावन आणि जवळच छोटीशी झोपडी वजा मंदिर होते. ते आश्रम महर्षी कुकुट यांचं होतं. महर्षी कुकुट हे वृद्ध तपस्वी होते आणि त्या दुर्गम परिसरात राहून साधना करत असत. पुंडलिकाने आश्रमात जाऊन महर्षींना वंदन केले. कुकुट ऋषींनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रवासी आश्रयाच्या शोधात आहेत हे ओळखून ऋषींनी त्यांना आश्रमात उतरण्याची व्यवस्था करून दिली. जनुदेव आणि सत्यवती अतिश्रमाने थकलेले असल्याने त्यांना लगेचच झोप येत होती. ते लवकरच निवांत झोपले. पुंडलिक आणि त्याची पत्नी मात्र भोजन करून रात्री उशिरापर्यंत जागे होते. पुंडलिकाच्या मनात काहीशी अस्वस्थताही होती, पण तो कारण समजू शकत नव्हता. दिवसभरात त्यांनी आई वडिलांशी केलेली वागणूक त्याच्या डोळ्यांसमोर तळत होती, पण अजूनही त्याला त्यात काही चुकीचे वाटत नव्हते. झोपण्यापूर्वी पुंडलिकाने महर्षी कुकुटांना एक प्रश्न विचारला होता. तो म्हणाला, स्वामी, आम्हाला काशीला जायचे आहे. इथून पुढे काशीसाठी कोणता मार्ग जाईल हे आपण सांगू शकता का? त्यावर ऋषी हलकेसे हसले आणि मृदू स्वरात म्हणाले, वत्सा, मी आयुष्यात कधी काशीला गेलेलोच नाही, म्हणून मला मार्ग माहीत नाही. ऋषींचे उत्तर ऐकताच पुंडलिक भडकला. तो उद्गारला, काय सांगता? तुम्ही स्वतःला ऋषी महात्मे म्हणवता आणि आजपर्यंत एकदाही काशीला गेला नाही, मग कसले हे साधू? कुकुट मुनींची अशी खिल्ली उडून पुंडलिक जोरात हसला. त्याची पत्नीही त्याच्या सुरात सूर मिसळत होती. महर्षी मात्र शांत राहिले. त्यांनी काही प्रत्युत्तर दिलं नाही, उलट स्मितच करत राहिले. रात्री सगळेजण झोपून गेले, पण पुंडलिकाला काही केल्या झोप येणार. अंगणातील शांतता आणि वाऱ्यांचा हळू सुगंध काही काळ त्याला शांत करायला मदत करत होते. अर्धी रात्र उलटली इतक्यात पुंडलिकाला आश्रमाच्या परिसरात काही हालचाल होत असल्यासारखं वाटलं. त्याच्या कानावर कोणाच्या तरी हळू आवाजात बोलण्याचा, दबक्या पावलांनी चालण्याचा मंद आवाज येत होता. तो उठून बसला. पाहतो तर काय,
तीन स्त्रियांचे तरल तेजस्वी आकृतीसारखे काही जण आश्रमाच्या दिशेने येताना दिसले. त्या स्त्रिया दिव्य प्रकाशाने झळाळत्या दिसत होत्या, पण त्यांचे वस्त्र मात्र चिखलाने माखलेले आणि मळलेले दिसत होते. पुंडलिकाने आश्चर्याने डोळ्या चोळून पुन्हा पाहिले, तर काहीच कुठे दिसेनासे झाले. कदाचित मी स्वप्न बघत असावा, असे त्याने मनाशी विचार करून तो पुन्हा आडवा झाला. पुढील रात्री पुंडलिकाने पक्के ठरवले की झोपायचे नाही. तो जागाच राहिला आणि त्याने डोळे उघडे ठेवून पहारा देऊ लागला. अर्धी रात्र झाल्यावर पुन्हा तीच हालचाल जाणवली. आश्रमाच्या परिसरात कालच्या सारखेच काही घडू लागले. पुंडलिक हलकेच उठून आश्रमाच्या मंडपाजवळ गेला आणि तेथून डोकावून पाहू लागला. त्याने पाहिले की त्याच तीन तेजस्वी तरुण स्त्रिया आश्रमात प्रवेश करत आहेत. त्यांच्या अंगावरची वस्त्रे कालच्या सारखीच मळकट आणि ओलसर होती. त्या अंगणामध्ये झाडलोट करू लागल्या. आश्रमातील विहिरीतून त्यांनी पाणी काढले आणि जमिनीवर शिडकाव करून झाडून अंगण साफ करू लागल्या. मग गवत पालपाचोळा गोळा करून दूर फेकला. आता पुंडलिकाची खात्री पडली, या स्त्रिया नक्कीच साधारण मानव नसाव्यात. जसजसे पहाटेचा उजेड पसरू लागला, त्या स्त्रिया आश्रमाच्या मंदिराकडे वळाल्या. त्यांनी ते छोटे मंदिरही स्वच्छ केले आणि देवासमोर दिवा लावला. मग त्या मंदिरात काही काळ ध्यानमग्न झाल्या. पुंडलिक दुरूनच हे अद्भुत दृश्य पाहत होता. प्रार्थना संपून जेव्हा त्या स्त्रिया बाहेर आल्या, तेव्हा पुंडलिक आणखीनच थक्क झाला. त्या स्त्रियांवरील सर्व घाण अदृश्य झाली होती. जे कपडे काही क्षणांपूर्वी तकलादू आणि मळलेले होते, ते आता शुभ्र आणि स्वच्छ दिसत होते. तीनही युवती अधिकाधिक तेजस्वी रूपात प्रकट होत होत्या. पुंडलिकाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. अखेर त्याने धीर केला आणि त्या स्त्रियांसमोर जाऊन नतमस्तक झाला. पुंडलिकासमोर येताच त्या तिन्ही स्त्रिया प्रसन्न चेहऱ्याने त्याच्याकडे पाहू लागल्या. तो नम्रतेने म्हणाला, क्षमस्व देवीयो, आपण कोण आहात आणि अशा मध्यरात्री आश्रमात येऊन या सेवा का करत आहात? त्याचे शब्द ऐकताच त्या स्त्रिया मंद असल्या. एकीने प्रेमळ स्वरात उत्तर दिले, वत्सा, आम्ही कोणी साधारण स्त्रिया नाही. आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिमूर्ती पवित्र नद्या आहोत. ऐकताच पुंडलिक चकित झाला. त्याने पुन्हा त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहिले. आता त्या तिघींच्या चेहऱ्यांवर अपार तेज विलसत होते. त्यांच्या डोक्यांवर पवित्र नद्यांचे तेजस्वी मुकुट भासत होते. गंगा मातेने पुढे सांगितले, लोक आमच्यात पवित्र स्नान करून आपले पाप धुवून टाकतात. त्यांच्या पापांच्या घाणेरड्या डागांनी आमचे पवित्र जल मलिन होते. रोज असंख्य पापी लोक नदीत येऊन आपले दोष आमच्यावरती सोपवतात. त्यांच्या दुष्कर्माची काळी माती आमच्या प्रभावाला लागते. म्हणूनच आमची वस्त्रे तू पाहिलीस तशी मळलेली असतात. यमुना मातेने पुढे जोडले, रात्र होताच आम्ही या महर्षींच्या पवित्र आश्रमात येऊन सेवा करून आश्रम स्वच्छ ठेवतो. पहाटे देवाची आराधना करून आम्ही परत आपल्या प्रभावांना जाऊन मिळतो. प्रार्थनेच्या शेवटी ईश्वरी शक्तीने आमची मलिन वस्त्रे पुन्हा निर्मळ होतात. पुंडलिक वत्सा, या आश्रमाची पवित्रता राखणे हा आमचा नित्य संकल्प आहे. हे सगळं ऐकून पुंडलिक भारावून गेला. त्याला कुतूहलही वाटत होते आणि आश्चर्य सुद्धा. त्याने विनयाने विचारले, महान देवीयो, आपण महर्षी कुकुटच्या आश्रमात का येता? इथे अशी कोणती पुण्याई आहे? यावर सरस्वती मंदस्मित करत म्हणाले, महर्षी कुकुटांनी आपल्या जीवनात अत्यंत पवित्र अंतःकरणाने आपल्या वृद्ध मातापित्यांची सेवा केली आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य मातापित्यांच्या सेवेसाठी समर्पित केलं आहे. त्यांच्या या निरपेक्ष कर्मयोगाने त्यांना इतकी शक्ती प्रदान झाली आहे की त्यांचा हा आश्रम सुद्धा आमच्यासाठी परमपूजनीय बनला आहे. त्यांच्या पुण्याईनेच या परिसरात आल्यावर आमचेही पवित्रत्व वाढते. गंगा मातेने पुढे गंभीर स्वरूपात पुंडलिकाला उपदेश केला, बाळ, एक गोष्ट लक्षात ठेव, देवाची प्राप्ती घरी बसल्या बसल्याही होऊ शकते. जर मन शुद्ध असेल आणि आई वडिलांची सेवा मनापासून केली तर केवळ काशीसारख्या तीर्थयात्रांना जाऊनच मोक्ष मिळतो असं नाही. ज्याच्या हृदयात श्रद्धा आहे आणि जो माता पित्यांची सेवा करून त्यांना सुख देतो, त्याला इथेच मुक्ती मिळते. काही क्षण थांबून पुढे म्हणाले, आणि तू तर आपल्या जन्मदात्या आई वडिलांना सोडून स्वतःच्या मोक्षाच्या शोधात निघालास. ज्यांनी तुला वाढवलं, ज्यांच्या आशीर्वादामुळे तू इथपर्यंत पोहोचला आहेस, त्यांनाच दुखावून तू कोणते पुण्य कमावू शकतोस? हा तर मोठा भ्रम आहे. यमुना माता त्याच्या डोळ्यामध्ये खोल पाहत कठोरपणे म्हणाले, आपल्या वृद्ध आई वडिलांची ज्या रीतीने तू अवहेलना केली आहेस, त्यामुळे माझ्यासारख्या पापी या क्षणी दुसरा कोणीही नाही. सरस्वती देवी ही मानेने होकार देत म्हणाली, आई वडिलांची सेवा हाच खरा धर्म आहे आणि तू त्या धर्मापासून भरकटला आहेस. नद्यांच्या मुखातून निघणारे हे कठोर शब्द ऐकून पुंडलिक सुन्न झाला. आजवर ज्या गोष्टीकडे त्याने दुर्लक्ष केले होते, अगदी तीच गोष्ट देवदूतांनी त्यांच्यासमोर आणून ठेवली होती.
त्याला प्रचंड लाज वाटू लागली. स्वतःची चूक त्याच्या काळजात खोलपर्यंत घुसली. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू तरळू लागले. काही क्षण तो काही बोलूच शकला नाही. शेवटी खाली वाकून त्याने त्या 3 देवतांना पुन्हा साष्टांग दंडवत घातला आणि जसे पुंडलिकाने डोळे वर करून पाहिले तिथे काहीच नव्हते. बघता बघता त्या 3 देव्या तेजस्वी स्त्रिया अंतर्धान पावल्या होत्या. आश्रमाचा परिसर पूर्वी इतका शांत दिसत होता. पुंडलिकाच्या मनोमनी उभगले की ईश्वराने स्वतः या रूपाने येऊन त्याला धडा शिकवला होता. त्याच्या हृदयात प्रखर पश्चातापाचा ज्वालामुखी उसळू लागला. त्या पहाटेच पुंडलिकाने नदीतून पाणी आणले आणि आपल्या आई वडिलांचे पाय स्वतः धुवून दिले. पुंडलिकाचे असे अचानक बदललेले वागणे जनुदेव आणि सत्यवती हे आश्चर्यचकित झाले. कालपर्यंत मुलगा त्यांच्याशी उर्मटपणे बोलत होता. आज तो त्यांच्या चरणावर पाणी ओतून प्रेमाने स्पर्श करत होता. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पुंडलिकाने विनवले, आई बाबा मला माफ करा. मी फार मोठा अपराधी आहे. आजपर्यंत मी तुम्हाला खूप दुःख दिले. तुमची सेवा करणं तर दूरच राहिलं, पण उलट वेळोवेळी तुमचा अपमान केला. कृपा करून मला क्षमा करा. हे बोलताना पुंडलिकाचे स्वतःचे डोळेही पाणावले. मुलाचे हळवे शब्द ऐकून सत्यवतीने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. जनुदेव म्हणाले, बाळा, तू आपली चूक ओळखलीस. हाच आमच्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे. परमेश्वर तुला सद्बुद्धी देव. माता पित्यांनी मनातला सर्व शोक विसरून आपला मुलगा पुन्हा योग्य मार्गावर आला याचा आनंद मानला आणि त्याला मनापासून माफ केले. याच दिवशी पुंडलिक महर्षी कुकुट यांनाही विनयपूर्वक शरण गेला. तो ऋषींना हात जोडून म्हणाला, स्वामी मला माफ करा. मी अज्ञानातून तुमची चेष्टा केली. कुकुट मुनी प्रेमपूर्वक त्याच्याकडे पाहत राहिले. ते शांतपणे म्हणाले, वत्सा, रागाने अंध झालेल्या माणसाला योग्य अयोग्य कळत नाही, पण ज्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होती तो माणूस भविष्यात ती चूक पुन्हा करत नाही. तुला दिलेला हा देवाचा पाठ लक्षात ठेवशील अशी मला आशा आहे. पुंडलिकाने त्यांना वचन दिले, महर्षी, आयुष्यभर मी माझ्या आई वडिलांची सेवा करून त्यांचा सन्मान राखेन. माझ्या हातून पुन्हा अशी चूक होणार नाही. प्रसन्न मनाने कुकुट ऋषींनी त्याला आशीर्वाद दिला. यशस्वी हो बाळ. माता पित्यांची होरात्र सेवा केल्याने देव देखील तुझ्यावर नक्की प्रसन्न होईल. काही काळानंतर पुंडलिक आणि त्याचे आई वडील सुखरूपपणे परत आपल्या घरी आले. पुंडलिक आता पूर्णपणे बदलला होता. तो आई सत्यवती आणि वडील जनुदेव यांची अत्यंत श्रद्धेने सेवा करू लागला. त्यांना वेळेवर अन्न देणे, त्यांचे पाय चेपून देणे, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करणे, यात पुंडलिकाला अपार आनंद मिळू लागला. सकाळ संध्याकाळ तो आई वडिलांसोबत देवाची पूजा अर्चा करी. कालपर्यंत जो मुलगा त्यांना शब्दानेही दुखावत होता तोच आता त्यांच्या सुखासाठी अहोरात्र झटू लागला. पुंडलिकाच्या घरात पुन्हा शांतता आणि आनंद नांदू लागला. जनुदेव आणि सत्यवती आपल्या मुलाच्या बदललेल्या रूपामुळे अत्यंत संतुष्ट झाले. आता त्यांना वेगळं काही नको होतं, तर मोक्षाच्या शोधात ते घर सोडून निघाले होते. तो जणू त्यांना घरीच प्राप्त झाला. त्यांच्या चरणाशी बसून सेवा करणारा मुलगाच त्यांना पांडुरंगाचे रूप वाटू लागला. दरम्यान दूर द्वारकानगरीमध्ये एक घटना घडली. भगवान श्रीकृष्णांची पत्नी रुक्मिणी देवी यांना एके दिवशी असे वाटले की श्रीकृष्ण आपल्यावर पूर्वी इतकं प्रेम करत नाही. त्यांच्या अंतःकरणात दुःखाची भावना निर्माण झाली. मनात राग आणि खंत दाटून येऊन रुक्मिणीने निर्णय घेतला की काही काळ कृष्णापासून दूर जावे. शांत होण्यासाठी आणि मनाला स्थैर्य मिळवण्यासाठी रुक्मिणी देवी गुपचूप द्वारकेबाहेर निघून गेल्या. ती दूर एकांत दंडकारण्यात एका दाट जंगलात जाऊन तपश्चर्या करू लागली. त्या निर्जन वनाला दिंडीर वन असे म्हणतात. या जंगलात रुक्मिणीने आपला एकांतवास सुरू केला. दिवस रात्र ती ध्यानधारणा व प्रभूंचे चिंतन करू लागले. हे दिंडीर वन पंढरपूरजवळ भीमा नदी काठीच होते. रुक्मिणीने ठरवले की आपण पतीपासून काही काळ दूर राहून उपवास करावा. या घटनेची खबर प्रारंभी कुणालाच लागली नाही. काही दिवसांनी श्रीकृष्णाला जाणवले की रुक्मिणी महालात कुठेच दिसत नाही. त्यांना चिंता वाटू लागली. त्यांनी सेवक आणि शिपायांना रुक्मिणीचा शोध घेण्यासाठी इथे तिथे पाठवले. शेवटी बातमी मिळाली की ही देवी रुक्मिणी पंढरपूर जवळ दिंडीर वन जंगलात आणि तिथे एकटीच राहून तपश्चर्या करत आहे. हे कळताच भगवान श्रीकृष्ण अत्यंत व्याकुळ झाले. आपली प्रिय पत्नी रुसून निघून गेली आहे हे त्यांना पटले. क्षणाचाही विलंब न लावता श्रीकृष्ण स्वतः द्वारकेबाहेर पडले आणि दिंडीर वनाकडे प्रस्थान केले. सर्व लोक आश्चर्यचकित झाले की द्वारकाधीश कृष्ण राजमहल सोडून कुठे निघाले आहेत. पण श्रीकृष्णांच्या मनात त्यावेळी रुक्मिणीला शांत होऊन पुन्हा घरी घेऊन येण्याव्यतिरिक्त दुसरा विचार नव्हता. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर अखेर श्रीकृष्ण दिंडीर वन येथे पोहोचले. पाहतो तो काय, रुक्मिणी देवी वृक्षांच्या सावलीत बसून ध्यानस्थ झाले आहेत. त्यांच्या स्थितीचे दर्शन घेत होते. श्रीकृष्णाच्या
हृदयात प्रेम, करुणा आणि अपराधाची भावना दाटून आली. ते सावकाश पुढे गेले आणि हलक्या आवाजात रुक्मिणीला साथ घातली. प्रिय रुक्मिणी, मला माफ कर. मी तुझं मन दुखावून बसलो. डोळे उघडून एकदा माझ्याकडे बघशील का? स्वयं भगवान समोर आल्याचे लक्षात येताच रुक्मिणीने आपले ध्यान सोडून डोळे उघडले. समोर तेच स्वामी हात जोडून उभे. तिला काही क्षण काहीच सुचेना. कृष्णाचे प्रेमळ शब्द ऐकून तिचा राग बराचसा निवळला, पण ती अजून मौन राहिली. श्रीकृष्णाने रुक्मिणीची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रेमाने माफी मागितली आणि तिला घरी परत चल असे विनवले. रुक्मिणीचे मन थोडे शांत होते, तरी ती म्हणाली, काही काळ झाला, मला इथे एकटे राहू द्या. श्रीकृष्णाने तिची इच्छा मान्य केली आणि म्हणाले, जसं तू म्हणशील तसं होऊ दे. मी इकडे जवळच थांबतो. तोवर माझ्या एका भक्ताची भेट घेऊन येतो. रुक्मिणीने मान हलवली. भगवान श्रीकृष्णांना माहीत होते की दिंडीरवनाच्या पुढे थोड्याच अंतरावर पवित्र भीमा नदी, जी पुढे चंद्रभागा म्हणून ओळखली जाते, त्याच नदीकाठी त्यांचा एक परमभक्त पुंडलिक आपल्या कुटुंबासह राहतो. पुंडलिकाच्या मातृपितृ सेवेबद्दल परमेश्वराला आधीपासूनच माहिती होती. आदिभक्त पुंडलिकाला दर्शन देव असे मनात ठरवून श्रीकृष्ण तिकडे निघाला. काही वेळातच ते पुंडलिकाच्या घराजवळ येऊन पोहोचले. तेव्हा पहाट होऊ लागली होती. पुंडलिक नेहमीप्रमाणे त्या दिवशीही सकाळी लवकर उठून आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होता. घराजवळच्या चंद्रभागा नदीतून तो पाण्याने भरलेले घंगाळ घेऊन आला आणि अंगणात आई वडिलांसाठी आसन मांडू लागला. जवळच्या बागेतून काही फुलं तोडून त्याने आई वडिलांच्या ओटीत ठेवली. जणू देव आणि सत्यवती सुखदासनावर बसले होते आणि त्यांचा मुलगा आपली एवढ्या आपुलकीने सेवा करतो हे पाहून आनंदित झाले होते. इतक्यात कोणीतरी दरवाजावर येऊन हाक मारली, पुंडलिका. पुंडलिकाने आवाज ऐकून मान वर करून पाहिले. समोर एक तेजस्वी सावळ्या कांतीचा तरुण उभा होता, ज्याने पितांबर परिधान केलं होतं आणि मस्तकावर मोरपिसे खोवलेले होते. त्याच्या गळ्यात तुळशी आणि वैजंतीच्या माळा झुलत होत्या आणि चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न स्मित हास्य होते. हे दिव्य रूप पाहताच पुंडलिकाने क्षणात ओळखले. हे तर साक्षात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णच त्याच्या दारी आले होते. आश्चर्य आणि आनंदाने पुंडलिकाचे डोळे दिपून गेले. त्याचे हृदय भक्तिभावाने भरून आले. पण लगेचच त्याला भान आले की सध्या आपण आई वडिलांच्या सेवेत कर्तव्यात मग्न आहोत. हे काम अर्धवट सोडून उठणे त्याला योग्य वाटेना. एकीकडे स्वयंप्रभू आपल्या दारी पाऊल ठेवून उभे राहिले होते. त्यांना आत येऊन बसण्याचा आग्रह करावा असे त्याचे मन होते, पण दुसरीकडे आजारी आणि अशक्त आई वडिलांना अर्ध्यावर सोडून जाऊन देवाची भक्ती करणे हेही त्याला धर्मरहित भासत होते. देव तर सर्वव्यापी आहे. माझे कर्तव्य पूजन पाहून तो नक्कीच प्रसन्न होईल असे विचार त्याच्या मनात आले. क्षणभरात पुंडलिकाने निर्णय घेतला. त्याने जवळ पडलेली एक वीट उचलली आणि श्रीकृष्णाला विनम्रतेने नमस्कार करून ती वीट पुढे केली आणि म्हणाला, हे देवादिदेव, कृपा करून ही वीट स्वीकारा आणि यावर थोडे क्षण उभे राहा. ती कृती पाहून भगवान श्रीकृष्ण सुखद आश्चर्यचकित झाले. त्यांच्या मुखावर एक मनमोहक स्मित हास्य पसरले. विचार आला, हा भक्त माझ्या आगमनाची जराही घाई न करता आधी आपल्या आई वडिलांच्या सेवेला महत्त्व देत आहे. किती थोर आहे याची भावना. जगात अनेक भक्त क्षणभरात आपल्या कर्तव्यावरून डगमगत देवपूजेला प्राधान्य देतात, पण हा पुंडलिक खरोखरच समजदार निघाला, ज्याने मातृपितृ सेवा हीच खरी पूजा मांडली. श्रीकृष्ण काही न बोलता पुढे आले आणि पुंडलिकाने पुढे धरलेल्या विटेवर उभे राहिले. त्यांनी आपल्या दोन्ही हाताने कमरपट्ट्यावर टेकून थांबणे स्वीकारले. असं करून स्वयं भगवान विष्णू पुंडलिकाच्या दारी एका विटेवर उभे राहून भक्ताची वाट पाहू लागले. त्यांच्या मुखावर शांत आणि प्रसन्न भाव. काही वेळातच देवी रुक्मिणीही दिंडीरवन सोडून त्या ठिकाणी येऊन पोहोचल्या. आपले स्वामी भक्तासाठी बाहेर थांबले आहेत हे पाहून रुक्मिणीला त्या भक्ताबद्दल अपरंपार कौतुक वाटले. रुक्मिणी येऊन श्रीकृष्णांच्या बाजूला उभी राहिली. इकडे पुंडलिकाने घाई न करता अगदी शांत चित्ताने आधी आपल्या आई वडिलांची सेवा पूर्ण केली. त्याने त्यांना स्नान घालून नवीन वस्त्रे परिधान केली. अखेर पुंडलिक दाराबाहेर आला. साक्षात द्वारकेचे स्वामी भगवान श्रीकृष्ण आणि सोबत देवी रुक्मिणी उभे होते. पुंडलिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्याने दोघांना डोळे भरून पाहिले आणि लोटांगण घालून वंदन केले. पुंडलिक उभा होताच तो घाबरलेल्या सुरात म्हणाला, प्रभू, माझ्यामुळे तुम्हाला बाहेर थांबावे लागले. मला क्षमा करा, पण माझ्या कर्तव्यामुळे मला उशीर झाला. एकदाच भगवान श्रीकृष्ण प्रेमभराने पुढे आले आणि पुंडलिकाला उभं राहायला सांगून अलगद सावरले. ते हसून म्हणाले, उठ बाळा, क्षमा मागू नकोस. उलट तुझ्या या कृत्याने मी अतिशय प्रसन्न झालो आहे. मातापित्यांची सेवा करण्यासाठी तू साक्षात परमात्म्यालाही थांबायला लावलंस. यातच तुझ्या भक्तीची महानता दिसून येते. मला तुझा अभिमान वाटतो. रुक्मिणी देवीही पुटपुटली, पुंडलिका, खरोखरच आदर्श पुत्र आहेस तू. आई वडिलांसाठी तुझ्या अंतरात जे प्रेम आहे
त्याग आहे ते पाहून आम्ही अंतःकरणापासून आनंदित झालो आहोत. आपल्या आराध्य देवाच्या तोंडून आपली प्रशंसा ऐकून पुंडलिक लाजला आणि तो म्हणाला, देवी, हे सर्व श्रीकृष्णाच्या कृपेने झाले. पूर्वी मी किती चूक करत होतो हे देवाने मला दाखवले, म्हणूनच माझे डोळे उघडले. भगवान श्रीकृष्णाने पुंडलिकाच्या डोक्यावर कृपेचा हात ठेवला. ते कोमल स्वरात म्हणाले, वत्सा पुंडलिक, तुझ्यासारख्या भक्ताच्या घरी येऊन मला परम समाधान मिळाले आहे. तू खरोखरच मला तृप्त केलेस. आता मला सांग, तुझी काही इच्छा असेल तर निश्चिंतपणे माग. मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. प्रभूंच्या मुखी असे बोल ऐकताच पुंडलिकाने हात जोडले आणि नम्रतेने म्हणाला, स्वामी, आपण स्वतः माझ्या दारी चालत आलात आणि माझ्यासाठी प्रतीक्षेत उभे राहिलात. हीच माझ्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. यापेक्षा महान वरदान मला आणखी काय मिळेल? श्रीकृष्ण मंदस्मित करून म्हणाले, तरीही पुंडलिका, आज तुझी कोणतीही मनोकामना असू दे, ती पूर्ण करण्यास मी सज्ज आहे. तेव्हा पुंडलिकाने डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आणत विनंती केली, हे जगन्नाथ, माझी एकच इच्छा आहे. आपण आणि रुक्मिणी माता म्हणजेच रखुमाई इथेच या भूमीवर सदैव भक्तांच्या कल्याणार्थ विराजमान राहावे. आम्हा भक्तांना आपल्या दर्शनासाठी द्वारका किंवा वैकुंठापर्यंत जावे लागू नये. आपण इथेच पंढरपुरात राहून आम्हा सर्व भक्तांवर कृपा करावी. हे ऐकून भगवान श्रीकृष्ण अत्यंत संतुष्ट झाले. त्यांनी आनंदाने घोषणा केली, तथास्तु. पुंडलिका, ज्या विटेवर तू मला प्रथम थांबवलेस त्या विटेवर माझे चरण आहे. येथून पुढे मी याच रूपात या विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठल किंवा विठोबा या नावाने विख्यात होईल. विठ्ठल म्हणजे विटेवरी उभा असलेला देव माझ्यासोबत. देवी रुक्मिणीचाही या ठिकाणी रखुमाई नावाने वास असू दे. आमचे हे स्थान आता अनंतकाल भक्तांना प्रेम, भक्ती आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी पावन तीर्थक्षेत्र बनले. भगवान श्रीकृष्ण आणि देवी रुक्मिणीने पुंडलिकाला आलिंगन दिलं व आशीर्वाद दिला. त्यावेळी एक दिव्य प्रकाश त्यांच्या भोवती पसरला आणि श्रीकृष्णाचे रूप हळूहळू बदलून गेले. साक्षात भगवान विठ्ठल विटेवर हात कटीवर ठेवून उभे राहिले आणि रुक्मिणी देवीचे हे रूपांतर थोड्याच अंतरावर उभे असलेल्या सुंदर मूर्तीत झाले. पुंडलिकाने आश्चर्य आणि आनंदाने हे दृश्य पाहिले. त्याने पुन्हा त्यांना स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मूर्त्यांना नमस्कार केला. भगवंताची कृपादृष्टी त्याच्या अंगभर आणि मनभर पडत त्या दिवसापासून श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी पंढरपूरमध्ये भक्तांच्या कल्याणार्थ विराजमान झाले. आजही असंख्य भाविक पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी उत्साहाने येतात. महाराष्ट्रातील भक्तांसाठी पवित्र असलेल्या पंढरपूर विठ्ठल मंदिरामध्ये एक विशेष खांब आहे, ज्याला गरुड खांब म्हणतात. त्या खांबाबद्दल भक्तांमध्ये अनेक श्रद्धा आणि कथा प्रचलित आहे. मंदिराच्या सभामंडपात असलेला हा खांब भगवान विष्णूंचे वाहन गरुड यांचं प्रतीक मानला जातो. विठ्ठल म्हणजेच विठोबा हे भगवान विष्णूंचे रूप असल्यामुळे मंदिरात गरुडाचे विशेष स्थान आहे. असे मानले जाते की या खांबाला स्पर्श करून प्रार्थना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. वारकरी परंपरेत अनेक भक्त गरुड खांबाला मिठी मारून विठ्ठलाचे दर्शन घेतात. भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.